विनंती करतो की 2017मध्ये मी स्वतः इलेक्शनला उभं होतो आणि आता शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांनी जय कुडाळकरला आशीर्वाद दिलेला आहे. तर आता आपल्याला महायुतीच्या वतीने जय कुडाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. कारण 10-11 हजाराच्या वरती आपल्याला जय कुडाळकर निवडून द्यायचं आहे. कारण त्यांच्याबरोबर आता भारतीय जनता पार्टी, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी या सर्वचा आशीर्वाद आहे. आठवले साहेबांचा आहे, कवाडेकरांचा आहे, या सर्वांचा आशीर्वाद आनंदराज आंबेडकरांचा आहे. या सर्वांचा आशीर्वाद जय कुडाळकरच्या बरोबर आहे. तसेच आमचे लाडके आमदार मंगेशजी कुडाळकर यांचा आशीर्वाद तर आहेच आणि सतत राहणार. त्याबद्दल आमच्या BJPच्या वतीने आम्ही तुम्हाला याच स्टेजवर सांगतो, 16 तारखेला इथेच आपल्याला जल्लोष करायचा आहे. हे आम्ही मला कमी वोट देणार नाही, आम्ही स्वतः फिरणार आहे. आम्हाला आमच्या पक्षाचा आदेश आलेला आहे की जय कुडाळकर जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत तुम्ही एरिया सोडून कोणी जाऊ नका. त्यासाठी आम्ही सर्व कामाला लागलेलो आहे आणि आमदार साहेबांना आश्वासन देतो की जय कुडाळकरला निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ते पुढे कोणी येऊ त्यांना आम्ही चित करून पुढे जाऊ आणि जयसाठी आम्ही त्यांना सर्वांना विनंती करतो. येणाऱ्या 15 तारखेला आपली निशाणी आहे धनुष्यबाण, 1 नंबरचं बटन. माणूस पण 1 नंबर आहे, आमदार तर 1 नंबरचा आहे, जय कुडाळकर 1 नंबर आहे. त्या माध्यमातून आपल्याला खाली बघायचं नाही, 2-3दा तर बघूच नका, फक्त 1च नंबर जायचं आणि 1 नंबरचं बटन दाबायचं आहे. हा, एकदाच दाबा, दुसरं काय बघू नका. धनुष्यबाणला जाणार आहे. हा, खालचं बटन दाबू नका, नाही तर लय शॉक. त्यामुळं सगळ्या 1 नंबरचं बटन दाबा. आजूबाजूला सांगा, नातेवाईकांना सांगा, पूर्ण मित्रपरिवाराला सांगा. आपला नेहरू नगर, कामगार नगर, सुसृष्टी, साबळेनगर, क्रांतीनगर, न्यू टिळक नगर या सर्वांना विनंती आहे माझ्या प्रिय मतदार बंधूंनी की जय नवीन रक्त आहे, नवीन पिढी आहे. त्यांना विधान याच्यामध्ये पाठवायचं, BMCमध्ये, महापालिकेमध्ये. त्याची इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याची इच्छा पूर्ण करायची आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून 16 तारखेला आपल्याला जल्लोष इथेच करायचा आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. आता आपल्यासमोर जिल्हा सचिव अभय परब 2 शब्द बोलू. जय जय श्रीराम. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीचे आपले उमेदवार जय मंगेश कुडाळकर येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला सर्वांनी मिळून प्रचंड मेहनत करून त्यांना निवडून आणायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही लोक आता बऱ्याच रूमर्स पसरवतात आहेत की तुम्हाला वरनं फोन आले आहेत, खालनं फोन आले आहेत, तुम्ही इकडे काम करा, तिकडे काम करा, बऱ्याच चाव्या लागतील, बरेच नारळ फुटतील. सर्वांचं फक्त एकच लक्ष असावं, 1 नंबर धनुष्यबाण. त्या व्यतिरिक्त आणि पुढे बघायचं नाही. येणाऱ्या 15 तारखेला सर्वांना आवाहन करत सुद्धा की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणावर तुम्ही बटन दाबून जय कुडाळकर यांना विजय करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या ठिकाणी सर क्या कहना चाहेंगे, आज कार्यालय का उद्घाटन ही हुआ, आने वाले विधानसभा नगर महानगर चुनाव भी है, क्या कुछ कहना चाहेंगे? येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक आणि आपल्या माहितीचे उमेदवार जय मंगेश कुडाळकर यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारीचा फॉर्म सुद्धा त्यांनी भरलेला आहे आणि प्रचाराला सुद्धा प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या या संपूर्ण निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या प्रसंगी भाजपा, रिपाई आणि इतर मित्र पक्षांचे सुद्धा पदाधिकारी, सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर, रहिवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आज खरोखरच या ठिकाणी प्रचाराला जेव्हा सुरुवात केलेली आहे आणि रहिवाशांचा सुद्धा भरभरून प्रतिसाद हा संपूर्णपणे या मतदारसंघातून आम्हाला मिळतोय आणि त्यावेळी नक्कीच 15 तारखेला जे काही होणार आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि आपली निशाणी सुद्धा धनुष्यबाण आणि ती सुद्धा बॅलेट पेपर वरती आपल्या 1 नंबर वरती आपल्याला ही निशाणी मिळालेली आहे आणि त्याच्यावर निश्चितपणानं
ज्या प्रकारे मला विधानसभेमध्ये 1 नंबरवरती ही निशाणी मिळाली होती, त्याच प्रकारे आता सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या बॅलेट पेपरवर 1 नंबरचं निशाण आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं हा विजय आपलाच आहे. आणि नक्कीच फक्त आपल्याला थोडी मेहनत अजून अधिक घ्यावी लागेल. हे कार्यकर्त्यांशी नीटपणाने आम्ही बोललेलो आहोत आणि अधिकाधिक मेहनतीने अधिकाधिक जोशामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी काम करून कुर्ला विभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर आपल्या या मुंबई महापालिकेवर आणि किंबहुना कुर्लावर आपल्याला भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकवायचंच आहे. हे आमचं इकडचं सगळ्यांचं स्वप्न आहे. जिस तरह सर वार्ड में कई समस्या है, कई मुद्दे हैं, अगर जय जी जीत के आते हैं सबसे पहला काम क्या करेंगे? क्योंकि देखा जाए कुर्ला वासियों का कुछ मांगे हैं जो बोले हैं, उनके बारे में मैं बताना चाहूँगा। जिस तरह की लोग जनाजे लेके जाते हैं उनको काफ़ी तकलीफ होता है, रेलवे लेके जाते हैं उनका समस्या किस तरह हल हो जाएगा? और भी क्या ऐसे पार्किंग की समस्या है, रोड की है, क्या कुछ कहना चाहेंगे उस पर? इसके बारे में तो मैं कहूँगा कि जो जनाजे का प्रश्न है मुस्लिम भाइयों का, तो उसके बारे में जरूर मैंने कोशिश की है और मुंबई महापालिका की ओर से करीबन 23 करोड़ का फंड रेलवे को हमने हस्तांतर किया हुआ है और उसका भी जल्द से जल्द, अभी थोड़ा सा वो सैटिस प्रकल्प की वजह से पूरे डिजाइन में बदलाव आया हुआ है, लेकिन जरूर मेरे ख्याल से 2 महीने में वो जो बीएमसी के ब्रिज डिपार्टमेंट और रेलवे, क्योंकि रेलवे से पूरा ये ब्रिज बांध रही है, तो 2 महीने में शायद उसका पूरा डिजाइन होके 2 महीने में के बाद मतलब साधारणतः अप्रैल मई के आसपास काम जल्द से जल्द शुरू हो जाएगा और अच्छी तरह से काम होके जो हमारे बहुत सालों का यह प्रश्न है, यह प्रश्न छूट जाएगा। जिस तरह सर आने वाले चुनाव की तारीख भी नजदीक है, क्या कुछ आवाम से कहना चाहेंगे कुर्ला के रहवासी? नहीं, जरूर। अभी तक जो मैंने काम किए, जो प्रश्न मैंने उठाए, वो प्रश्न को तो मैं अच्छी तरह से, हमारा का जो प्रश्न था उसमें मैं अच्छी तरह सक्सेस हुआ हूँ। तो उसके साथ में ही हमारी शासकीय जमीन, जैसे शिवष्टी में कलेक्टर लैंड है, बाद में कलेक्टर लैंड का फ्री होल्ड का सब्जेक्ट था, उसके भी मैंने जो उसके लिए पुनर्विकास का सब्जेक्ट था, तो उसके बारे में मैंने आवाज उठाया था और उसमें मैंने अच्छी तरह से 1 वर्ष का मुदतवाड़ लेके आया हूँ यहाँ पे। तो दिसंबर 2026 तो अपना मुदतवाड़ मिली हुई है और साथ में ही बहुत सारे ऐसे प्रश्न हैं कि जैसे कुर्ला की समस्या के ट्रैफिक के बारे में, तो कुर्ला स्टेशन में सैटिस का प्रकल्प हमने लाया हुआ है। साथ में सैटिस प्रकल्प के साथ साथ रोड वाइंडिंग, एसजीपुर रोड जो ये पूरा कुर्ला सिग्नल तलक है, उसका भी रुंदीकरण का काम हमने हाथ में लिया हुआ है, वो भी सैंक्शन हो गया है। और नेवनगर के 22 रोड जो अभी तक प्रलंबित है, उसका भी काम मंजूर हो गया है। 2 महीने में उसका भी काम शुरू हो जाने वाला है।